हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। काल आपण श्री बलराम जयंती साजरी केली आणि त्याचा मोठा उत्सव मंदिरामध्ये साजरा केल्यानंतर बलरामजीचा आविर्भाव झाल्यानंतर दरवर्षी आपण जन्म उत्सव साजरा करीत असतो। पण पाळणा हलवणं, पंजिरी खाणं, 12 वाजता गवळण म्हणणं, पाळणा म्हणणं हे सोपं सहज असतं। पण कधीतरी असं वाटलं का आपल्या जीवनामध्ये की भगवान कृष्णाने माझ्या हृदयामध्ये पाळणा हलवला पाहिजे? कारण बाहेरचा पाळणा हलवणं सोपं असतं, पण माझ्या हृदयामध्ये कृष्ण कधी जन्म घेतील ती खरी जन्माष्टमी साजरी होईल। भगवंत तर अनादी आहेत, अनंत आहेत। भगवंत जन्म कधीच घेत नाहीत, पण तरी ते जन्म असून अजन्म आहेत, अजन्म असून ते जन्म घेतात। का बरे घेत आहेत? तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति तत्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामितो असो अर्जुना। अर्जुना, जो कोणी माझा जन्म कर्म जाणतो हा भौतिक संसारामध्ये पुन्हा येत नाही, तर माझ्या काय करतो? तो आध्यात्मिक जगामध्ये प्राप्ती करतो। म्हणून आपला जन्म आणि भगवंताच्या जन्मामध्ये खूप फरक आहे आणि त्याचे 6 कारण आचार्य आपल्या टीकेमध्ये वर्णन करतायत। आजचं माझं प्रवचन जे असेल ते 3 ग्रंथावर आधारित असेल। मेन जे प्रमुख ग्रंथ आहे तो श्रीमद भागवतम, त्याच्यावर गर्गाचार्य मुनी यांनी गर्ग संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि आपल्या नाशिकचे सुप्रसिद्ध 250 वर्षापूर्वी होऊन गेलेले हरिशौरी बाबा यांनी भागवतावर विशेष टीका लिहिलेली आहे। तुम्हाला माहीत असेल का ना माहीत नाही, पण इस्कॉनमध्ये जे लोक आहेत त्यांना माहीत आहे। हरिशौरी बाबाने कृष्ण रसायन नावाचा हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्यामध्ये जे मधुर आहे आणि सगळ्यात मधुधम अशी कथा त्यांनी आपल्या ह्या ग्रंथांमध्ये उपलब्ध करून दिलेली। जेव्हा मी हा ग्रंथ वाचला आणि मला असं वाटलं की माझ्या जीवनाचे 15-16 वर्षे असेच वाया गेले, कारण कृष्ण जन्म मला काहीच कळालं नाही किंवा मी तो कसा साजरा करायचा। तर ते कृष्ण जन्म सांगण्यासाठी 6 कारण देतात की पहिले आपल्याला भगवान कृष्णाचा जन्म आणि आपल्या जन्मामध्ये 6 फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि मग आपण कृष्ण जन्माच्या लीलेकडे जाऊया। आजचा जो विषय असेल थोडा तात्विक असेल, पण त्या तत्वाच्या मागं आपल्याला खूप काही शिक्षा हरिशौरी पाद देतात, गर्ग संहिता देते आणि ग्रंथ श्रीमद भागवतम। विशेष करून जेवढे भगवंताचे अवतार आहेत त्या सगळ्या ग्रंथांमध्ये, आपलं सगळ्या अवतारामध्ये भगवान कृष्णांच्या अवतारणाबद्दल सगळ्यात जास्त लिखाण आचार्याने केलेले। बाकीचं कोणतेच एवढ्या अवतारांचं वर्णन बाकीच्या ग्रंथांमध्ये नाही आहे जेवढं भागवतम आपलं कृष्ण जन्मावर लिहिलेलं आहे। आणि कितीतरी नाना प्रकारचे ग्रंथ त्याच्यावर कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, रचना केलेल्या आहेत, भरपूर काही लिखाण केलेले। तर हे कृष्ण जन्म 6 कारण देतात की ते पहिलं कारण देतात ते की मनुष्याला भगवंत अवतार घेतात, जन्म घेत नाही, अवतरत होतात, डायरेक्ट प्रगट होतात। कसे होतात की ते जसं भौतिक संसारामध्ये आपला जन्म आणि भगवंताचा जन्म, आपण आईच्या गर्भातून फेकल्या जातो 9 महिने 9 दिवस, पण भगवंत यवनीतून बाहेर पडत नाही, डायरेक्ट ते प्रगट होतात। म्हणून आपला जन्म आणि भगवंताच्या जन्मामधलं पहिलं कारण समजा, आणि तो जन्मदिवस जयंती असते। सर्वसाधारण लोक कल्ले होतात याची जयंती त्याची जयंती नाही, जयंती म्हणजे जो नेहमीच ज्याचा जय होतो तो कधी पराजित होत नाही अशाची जयंती साजरा केली जाते। सर्वसाधारण जो मृत्यूशय असलेला व्यक्ती आहे ह्या मृत्यू संसारामध्ये त्याची जयंती होऊ शकत नाही। एकमेव भगवान कृष्ण राम जे भगवंत आहे त्यांची जयंती साजरी होते। म्हणून पहिलं जे कारण आहे भगवंत जन्म घेत नाही तर ते अवतार घेतात। दुसरं कारण सांगतात की आपला जन्म आणि भगवंताच्या जन्मामध्ये आपला जन्म पूर्व कर्माच्या निर्धारित असतं। आपला जात धर्म पंथ कुळ त्याच्यानंतर भूभाग संस्कृती हे आपण काही डिसाईड करत नाहीत। आपल्याला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या इच्छानुसार आपल्याला त्या यवनीमध्ये त्या मनुष्य जीवनामध्ये जन्म भेटत असतो। पण भगवंत जेव्हा जन्म घेतात तेव्हा ते आपले आई वडील कुठे घेणार आहेत, कशामध्ये घेणार आहेत, हे सगळं वर्णन ते भगवंत करतात। हे दुसरं कारण सांगितलं जात आहे। तिसरं कारण सांगतात की भगवंत आपण जन्म घेता त्या प्रश्न वेदना असतात,
आणि त्या वेदनेमध्ये ते बाळ पण खूप वेदना होतात आणि जी माता असते पण तिला पण वेदना होतात. पण भगवंत जेव्हा अवतरित घेतात तर भूलोकातले सगळ्या लोकांचं जे दुःख आहे ते नष्ट करतात आणि मातेला पण आनंद होतो आणि बाळाला पण आनंद होतो, जे आपल्या जन्मामध्ये होत नाहीये. कदाचित त्या आईला तर 3 तास 4 तास लेबर पेनमध्ये काहीच कळत नाही. पण भगवंत जेव्हा जन्माले तेव्हा देवकी मातेने अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना लिहिली. एक साधारण स्त्री किती सुंदर प्रार्थना करते त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. हा भगवंताच्या जन्माचा तिसरा कारण सांगतात. चौथं कारण सांगतात, भगवंत अवतार घेण्याचे 3 गोष्टीसाठी येतात. एक म्हणजे सदरक्षणाय खलनिग्रहाय, जे सदरक्षण आहेत, जे साधू संत आहेत त्यांचं रक्षण, आणि जी उपद्रवी आहेत, जे अतिरेकी आहेत, जे दहशतवादी आहेत, ह्या लोकांचा काय करायचा नाश करण्यासाठी भगवंत येतात. दुसरं कारण देतात धर्माची स्थापना, धर्मनिष्ठ व्यक्ती आहेत ते धर्माची स्थापना करण्यासाठी येतात. आणि तिसरं भगवंत अवतरित होण्याचं कारण जे आपले अंतरंग भक्त आहेत, जे प्रेमी भक्त आहेत, त्या भक्तांना आदान प्रदान करण्यासाठी भगवंत 12 रसाचं आस्वादन करीत असतात आणि प्रत्येक भक्ताच्या रसानुसार त्याच्याशी व्यवहार भगवंत करतात. हे भगवंताचं मेन 2 कार्य तर तुम्हाला माहिती आहे, सदरक्षण आहे, खले साधूचं रक्षण करणं आणि दुष्टाचा नाश करणं, हे तर बाह्य कारण आहे. पण भगवंताला त्या 2 कारणापेक्षाही सगळ्यात मोठंचं कारण आहे, जे आपले अंतरंग भक्त आहेत त्यांच्यासोबत लीला करायला त्यांना खूप आवडतं, म्हणून भगवंत हे 4थं कारण देतात. आणि 5वं कारण देतात की भगवंत ह्या जगामध्ये जे सर्वसामान्य मर्त्य जीव लोक आहेत, ह्या मोह संसारामध्ये आपल्याला अटकून पडलेले, जीवनाला सर्वस्व काही मानणारे लोक आहेत, त्यांना हे जे भौतिक संसारामध्ये सर्वस्व मानून जे अटकून पडलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी भगवंत काय करतात, आपलं सौंदर्य, नाम, रूप, गुण, लीला आणि धाम प्रगट करतात. हे भगवंताचं 5 कारण दिलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी जेव्हा कळतील तेव्हा खरं भगवंत का अवतरित होतात, ह्या 6 कारणाद्वारे आपला जेव्हा आपण जशी जशी कथा ऐकू तसं तसं आपल्याला नाही का ह्या 6 कारणामधून 5 कारणामधून आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून इथे भगवंताचं अवतरांचं वर्णन ह्या कथेमध्ये केलेले आहे. म्हणून आता हा प्रसंग येतो तर हरिवंश पुराण ग्रंथ आहे आणि भागवतामध्ये सांगितलेले आहे. भोसली कथा जेव्हा चालू होती तर 9व्या स्कंदाच्या शेवटी सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला चंद्रावर्षाचं चंद्र जे वंश आहे त्याचं विस्तृत वर्णन करतात. कारण त्यांच्याकडे कमी 3 दिवस झालेले असतात, 3 दिवस झालेले असतात आणि राहिले 4 दिवसामध्ये 4 दिवस झालेले असतात आणि 3 दिवसानंतर चौथ्याच्या अर्ध्यामध्ये गेल्यानंतर त्यांना वाटतं की आता ह्या जर वंशाचं मी ऐकलं तर मला कृष्णलीला ऐकायला भेटणार नाही. आणि मग कृष्ण लीला ऐकण्यासाठी ते म्हणतात की आता महाराज सुखदेव गोस्वामी तुम्ही थांबवा आणि आता मला काय करा, सूर्यवंशाचं वर्णन करा, जे भगवान कृष्णाने अवतरण घेतलेले त्याची तुम्ही कथा सांगा करा. आणि मी ती कथा ऐकण्यासाठी कसं आहे, निवृत्ती तृष्णा रूपगीयमाना भवौषध स्तोत्र मनोभिरामा कोतम श्लोक गुणानवादात. के म्हणतात की हे सुखदेव गोस्वामी, भगवान कृष्णाची लीला कोण ऐकू शकत नाही, निवृत्त तृष्ण रूपगीयमाना, ज्याची तृष्णा इंद्रिय भोगातून नाही का नष्ट झालेली नाहीये असा व्यक्ती कृष्ण कथा ऐकू शकत नाही. कृष्ण कथा कोण ऐकू शकतो, ज्याची तृष्णा भौतिक संसारामध्ये भोग वासना घेण्याची आहे, त्याला नाही का भगवंताची कथा ऐकण्याची रुची नसते. म्हणून कथा ऐकण्यासाठी पहिली कॅटेगरी ते सांगतात की निवृत्त तृष्ण, निवृत्त झालं पाहिजे. तृष्णा कोणती तृष्णा, ह्या जगातला इंद्रिय भोग करण्याची जी लालसा आहे, आपल्या 24 पंच इंद्रियांना नाही का जी आनंद देण्याची इच्छा आहे ती नष्ट झाली पाहिजे. निवृत्त तृष्ण रूपगीयमाना, ते गान कोणाचं करायचं, भगवान. आणि कोत्तम श्लोक गुणानवाद, उत्तम श्लोक म्हणजे भगवान विष्णू किंवा कृष्ण यांचं गुणगान करू शकतो. आणि जो करू शकत नाही तो पशुज्ञात असं सुखदेव, याचं ह्या श्लोकावर खूप विश्लेषण होऊ शकते आपल्याला त्याच्याकडे न जाता. म्हणून कथा ऐकताना 2 गोष्टी असणं महत्त्वाच्या आहेत. एक तर म्हणजे उत्कंठा पाहिजे आणि दुसरं म्हणजे भौतिक संसाराच्या विचारातून नाही का आपण मुक्त झालं पाहिजे. बऱ्याच वेळा लोक कथेमध्ये बसतात
पण भौतिक चिंतनामध्ये पारिवारिक सामाजिक ज्या ठिकाणी आपण कार्य करतो फिजिकली इथं बसतात, पण मेंटली ते सगळे दुनियादारी फिरून येतात। म्हणून कथा रसादन करण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी आपण एक चित्त होऊन मनाने, शरीराने आणि मनाने भगवत कथेमध्ये नाही का संलग्न झालं पाहिजे। जोपर्यंत आपण ते होत नाही तोपर्यंत कृष्ण रसास्वादन आपण करू शकत नाही। म्हणून बघा 7 दिवसामध्ये राजा परीक्षितला ज्या पाण्यानं आणि तहानेनं नाही का त्यांना नाही का विचलित करून टाकलं, त्यांच्याकडून मोठा अपराध झाला। त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा तुला तहान तर भूक लागली नाही ना? ते म्हणतात, नाही, तुम्ही काय करा, कथा सांगा, त्या कथेनंच माझं पोट भरलेलं आहे। आणि बघा आज बी कितीतरी असे आहेत की ते बिना खाणं भगवंताच्या कथा ऐकतात, कारण त्यांना त्या कथेमध्ये पोट भरून जाते। तर हे कथेचं सांगतात। म्हणून ते कथा सांगताना सुरुवात करतात की एकदा जीवन, ह्या कथाच्या सुरुवात करताना कंसाची पार्श्वभूमी सांगतात गर्गचारी मुनी। एकदा समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामध्ये अमृत नाही का देवतानं दिलं। देवतानं दिल्यानंतर जेव्हा भगवान विष्णूने राहू केतूचा वध केला म्हणजे मस्तक वेगळं केलं झाडापासून, आणि केल्यानंतर त्याच्यामध्ये कालनेमी नावाचा असुर होता। त्या असुराने पाहिलं की भगवान विष्णूने आमच्याशी छळ करून कपट करून आम्हाला पराजित केले, आणि तो भगवान विष्णूला मारण्यासाठी खूप प्रयत्न करू लागला। युद्ध चाललं भगवान विष्णूशी, त्यांनी युद्ध केलं। भगवंताने काय केलं, आपला त्रिशूळ घेतला आणि त्रिशूळ घेऊन कालनेमी असुराला नाही का फेकून मारला। जसा तो फेकून मारला तसं कालनेमी असुराच्या पोटातून, घोडातून जाऊन तो जमिनीमध्ये काही अंतरावर नाही का असा तो चिटकून बसला किंवा आतमध्ये खोलवर गेला, आणि गेल्यानंतर त्यावेळेस त्याचा मृत्यू पावला। मृत्यू पावल्यानंतर देवतांना, दानव नाही का तिथं पराजित झाले, आणि ही बातमी कळते दैत्यगुरु शुक्राचार्यांना कळते। शुक्राचार्य काय करतात, सगळ्या असुरांना घेऊन येतात आणि त्यांच्याकडे एक विद्या असते, त्याला म्हणतात संजीवनी मंत्र। त्या संजीवनी मंत्राद्वारे त्या सगळ्या असुरांना काय करतात, पुन्हा जिवंत करतात। आणि जिवंत केल्यानंतर हा जो कालनेमी नावाचा असुर असतो तो अतिशय द्वेषाने आणि कपटाने बदल्याच्या भावनेमध्ये भगवान विष्णूशी तो शत्रुता निर्माण करतो, आणि तो म्हणतो की मी जोपर्यंत विष्णूचा वध करणार नाही तोपर्यंत मनाला शांती भेटणार नाही। मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे शरीर तर माझं नाजूक आहे, त्यावेळेस मला असं शरीर पाहिजे की ज्या शरीराने, मागून जाण काका, मला हे जे शरीर आहे हे शरीर नाजूक आहे, मी या शरीरानं काही करू शकत नाही, मला असं बलवान शरीर पाहिजे की ज्या शरीराने मी विष्णूशी युद्ध करू शकेल। आणि त्याच वेळेस तो नाही का इथे उग्रसेनाची जी पत्नी असते तिचं नाव असतं पद्मावती, आणि पद्मावती अतिशय दिसायला सुंदर असते, नाजूक असते, कोमल असतं। तिचं सौंदर्य पाहून हजारो देवता असुरा तिच्या मोहित झाले होते। ही उग्रसेनाची जी पत्नी असते पद्मावती, ती एक दिवस आपल्या वडिलांच्या घरी सत्यकेतूच्या घरी जात असते, आणि सत्यकेतूच्या घरी जात असताना तिथे यक्षाचा एक दूत असतो दुर्मिळ। तो दुर्मिळ त्या पद्मावतीचं सौंदर्य पाहून एवढा मोहित होतो, आणि तो काय करतो, त्या पद्मावतीचा भोग करण्यासाठी उग्रसेनाचं प्रतिभू रूप घेतो, सारखं रूप घेतो। शास्त्रामध्ये दुसरं उदाहरण आहे कोणाचं माहिती का, आईल्याचं आणि गौतम ऋषीचं, इंद्राने ते रूप घेतलं होतं। तसंच हे रूप कोण घेतलं, दुर्मिळनं घेतलं। आणि दुर्मिळनं घेतल्यानंतर जेव्हा दुर्मिळ नाही का पद्मावतीचे संग करीत असताना हे दृश्य पाहिलं कालनेमीनं, आणि कालनेमीनं तिथं प्रवेश केला। दुर्मिळच्या वीर्याद्वारे त्याने काय केलं, पद्मावतीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झालं, आणि झाल्यानंतर दुर्मिळचा स्वभाव आणि गुण नाही का कंसामध्ये त्या कालनेमीमध्ये आलेच, आणि आल्यानंतर हा जो कालनेमी होता तो उग्रसेनेच्या पोटी आणि पद्मावतीच्या दोघांच्या दाम्पत्याच्या पोटी कंसाचा जन्म झाला। जन्म झाल्याबरोबर याने अतिशय सगळीकडे संपत्ती तर भेटली, उग्रसेन महाराजाची सत्ता पण भेटली, आणि सगळं महत्त्वाचं की हा जो कंस होता याचं नाव कंस ठेवलं होतं। हा सुडाने आणि द्वेषाने नाही का भगवान विष्णूंची जी भक्ती करणारे होते त्यांच्या पोटी नाही का तो युद्ध त्याने छेडलं, आणि छेडल्यानंतर त्याला वाटलं की आपल्याला जर सगळ्यावर साम्राज्य करायचं असेल तर आपल्या समकालीन जे असुर आहेत त्याच्याशी आपण पहिले युद्ध केलं पाहिजे, आणि युद्ध करून हे असुर नाही का यांचा वध न करता
ह्या सगळ्या असुरांना काय केलं पाहिजे, आपल्या अधीन केलं पाहिजे. आणि म्हणून तो दिग्विजय करण्यासाठी सगळीकडे निघालत असताना एक दिवस एका याच्यामध्ये जात असतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर एक दिवस तो मथुरामध्ये मल्लांसोबत नाही का कुस्ती खेळत होता. आणि कुस्ती खेळत असताना त्याच वेळेस अचानक एक हत्ती, मदमस्त हत्ती नाही का सुटून येतो आणि त्याला नियंत्रित करणं अवक्याच्या बाहेर निघून जातं. गेल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सगळे पैलवान पळून गेल्यानंतर हा जो कंस असतो तो आपल्या बलदंड नाही का थोपत नाही का त्या हत्तीला जातो आणि हत्तीला पटकून नाही का 2-4 वेळा आदळून नाही का गतप्राण करतो. गतप्राण होत नाही पण तो अर्धमूर्छित होतो. पुन्हा तो हातू चवतळून नाही का पुन्हा कंसावर आक्रमण करतो. त्यावेळेस तो काय करतो, कंस उचलतो आणि काही अंतरावर जिथं जरासन आणि त्याच्या 2 कन्या आस्ती आणि प्राप्ती नाही का रस्त्यानं जात होते, त्याचा लवाजमा सामान भरपूर ते कुठंतरी जात होते. आणि जात असताना जरासंधाच्या सैन्याच्या पुढे याने तो हत्ती फेकला. हत्ती फेकल्यानंतर जरासंधाला वाटलं की कोण असा व्यक्ती असेल बाबा की एवढ्या मोठ्या हत्तीला, आणि हत्तीबद्दल मी ऐकलं पण होतं, पण एवढ्या हत्तीला यानं उचलून एवढ्या लांब फेकलं म्हणजे कोणतरी विशेष असेल. आणि मग तो जरासन आपला काय करतो, म्हणतो याच्याशी मैत्री ते करणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस राजेशाहीच्या मध्ये एक संबंध जुळणं महत्त्वाचं होतं. आणि जेव्हा जरासन येऊन बघतो, हा भोजराज कंस उग्रसेनाचा पुत्र, उग्रसेन नावाला राजा होता पण सगळं नियंत्रण ह्या कंसाच्या अधीन आहे. आणि म्हणून तो बघतो की तू मला नाही का तुझ्याशी मैत्री करायची. आणि मग मैत्री कशी करायची, मैत्रीच्या रूपामध्ये जरासंधाने आपल्या 2 कन्या आस्ती आणि प्राप्तीचा विवाह कंसाची करून देतात. आणि कंसाची करून दिल्यानंतर आणखीन कंसाला सपोर्ट कोणाचा हटला, सासरेबा आधीच असुरवृत्तीचे. आणि मग हे दोघं केल्यानंतर इथे दिग्विजय करण्यासाठी कंस निघाल्यानंतर त्याने प्रवास करीत आस्ती आणि प्राप्तीला नाही का त्याने हुंड्यामध्ये जरासंधाने कंसाला काय दिलं, किती दिलं तर 110 लक्ष घोडे दिले, 10 लाख घोडे दिले, 1 लाख हत्ती दिले, 3000 सोन्याचे रथ दिले, त्याच्यानंतर 10,000 दासी दिल्या. आणि त्याबरोबर विशेष हत्ती जरासंधाकडे कुवल पिढ्या हत्ती नाही का त्याला दिला. कोणाला, जरासंधाने कंसाला दिलं हुंड्यामध्ये. बरं, हुंडा मागितल्या जात नाही आजकाल कलियुगामध्ये. बापाचं मुलीच्या प्रती प्रेमापोटी काहीतरी गिफ्ट देणं त्याला हुंडा मानतात आजकाल. तर हुंडा म्हणजे, आणि मला मध्यंतरी म्हणला, प्रभूजी आम्हाला काहीच नको, खाली मुलीला सोनं घालून द्या. आणि ते मागण्याचे किती 5 किलो नाही 7 किलो चांदी आणि काहीतरी 25 तोळं सोनं द्या म्हटलं. म्हणलं तुम्ही दोघं गोंधळ घाला, मला त्याच्यात घेऊ नका, मारा तिकडे तसे करा. आपलं कामच नाही ते. लग्न करायचं तुम्हाला, हुंडे घ्यायचं तुम्हाला ना, आम्हाला कशाला त्रास. तो विषय वेगळा. तसं इथं व्हॉलंटरी नाही का त्यांनी काय केलं, आहेर दिला की दिला. आणि दिल्यानंतर तो जो हत्ती होता कुवल पिढ्या याने नाही का अतिशय त्याला आज्ञाधारक आणि नम्र बनवून टाकला आणि तो सेवा करू लागला. निघाल्यानंतर हा जो एवढं हुंड्यामध्ये भेटल्यानंतर दिग्विजय करायला गेला, निघाला कंस. आणि कंस निघाल्यानंतर तो महिष्पती राज्यामध्ये येतो. आणि महिष्पतीमध्ये राज्यामध्ये 5 निष्णात मल्ल असतात, ज्या राजाचे मल्ल असतात. आणि त्यांना त्या एरियामध्ये कोणी पराजित करू शकत नाही. आणि कंसानं ऐकलं की ह्या मल्लांना जर पराजित केलं तर हे आपल्या अधीन होतील. आणि मग ह्या दोघांनी नाही का जेव्हा कंस आल्यानंतर त्याच्यामधला जो प्रमुख होता तो चाणूर होता आणि 5 भाऊ. आणि चाणूर आल्यानंतर तो म्हटला जो हरेल, हा इकडे लक्ष द्या, तर पहिल्या चिटपटमध्ये कंसाने चाणूरला तोंडावर आपटून टाकलं. आणि मग चाणूरला आपटून टाकल्यानंतर त्याचा जो भाऊ असतो मुष्टिक, तो एकदम पतंगासारखा नाही का त्याच्यावर धावून जातो. धावून गेल्यानंतर हा कंस काय करतो, त्याच्याकडे झेपल्यानंतर जबरदस्त मुष्टीप्रहार करतो. आणि काही मुष्टीप्रहारमध्ये हा निशांत किंवा शांत पडून जातो दुसरा चाणूर मुष्टिक. आणि मग मुष्टिक दोन्ही पाडल्यानंतर कंसाचा तिसरा जो भाऊ असतो त्याचं नाव असतं कूट. हा कूट काय करतो, अतिशय तीव्र आणि रागाने आणि प्रतिशोधाने नाही का कंसावर हल्ला करतो. आणि हल्ला केल्यानंतर कंस काय करतो, एक निमिषार्ध हल्ल्यामध्ये तो परतून लावतो. आणि दुसरं त्याला काय करतो, उचलून नाही का गरगर फिरून नाही का जमिनीवर आदळून टाकतो.
हे तिन्ही भाऊ पाडल्यानंतर जो चाणूर, मुष्टिक आणि तोशल पडल्यानंतर, कूट पडल्यानंतर यांचा चौथा जो भाऊ असतो तोशल, तो तोशल पुन्हा आणखीन प्रतिशोधाच्या भावनेने कंसावर प्रयत्न करतो मारण्याचा, पण कंस काय करतो, एका झापडीत त्याला जमिनीवर पाडून टाकतो. आणि मग चारही भाऊ पाडल्यानंतर पाचवा भाऊ आता बघतो की आपले दोन्ही चारही भाऊ पाडलेले आहेत, आता मी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून पाचवा भाऊ असतो शल, तो आपल्या घराची प्रतिष्ठा राखण्यासाठी आक्रमण करतो कंसावर. पण कंस काय करतो, त्याला दोन्ही हाताने नाही का आकाशामध्ये फिरवतो आणि आपल्या पायावर, मांडीवर नाही का असं मोडतो. आणि मोडल्यानंतर हे पाचही भाऊ काय करतात, मूर्ती पावत नाहीत, पण हार मानून काय करतात, ते कंसाची शरणागत होणे, दास म्हणून नाही का सेवा करतात. आणि मग कंस नाही का आता त्याला 2 वेळा बळ भेटलं, एक तर जरासंधाचं, आणि 5 भाऊ चाणूर, मुष्टिक, कूट, शल्य आणि तोशल, हे 5 भाऊ नाही का त्याचे नाही का सेवक बनतात. आणि हे सल्लागार पुढे कंसाचे होतात. आणि मग कंस पुढे आणखीन दिग्विजय करण्यासाठी पुढे जातात. आणि पुढे गेल्यानंतर प्रवसन नावाच्या पर्वताकडे जातो. तिथे गेल्यानंतर एक द्विज नावाचं वानर होतं. द्विज नावाचं वानर कुठं होतं माहिती आहे तुम्हाला, कोणी लिहिले ते माहिती आहे त्याचं वर्णन रामायणामध्ये. त्याने बलरामजींच्या प्रती अपराध केलेला होता, लक्ष्मणजीच्या प्रती अपराध केला होता. त्या अपराधामुळे त्याला साकेत धाम भेटलं नाहीये, पण तो पुन्हा कृष्ण लीलेमध्ये राहिला. आणि कृष्णेमध्ये लीलेमध्ये राहिल्यानंतर बलरामजी जेव्हा रासलीला करीत होते त्यावेळेस बलरामजीने नाही का द्विजचा वध केल्याचं वर्णन भागवतामध्ये येत आहे. तो द्विज इथे अतिशय कमीत कमी कंसाशी त्याने 20 दिवस तब्बल 20 दिवस युद्ध केलं. आणि 20 दिवस युद्ध केल्यानंतर त्याचे हाडानहाड मोडल्यानंतर तो धीरानं खचला आणि त्याने कंसाची काय केलं, दास्यत्व स्वीकारलं. शत्रुत्व सोडून मित्रता त्याने निर्माण केली. आणि मग केल्यानंतर पुढे कंस आणखीन निघाला आणि रुसमुख नावाच्या महेंद्र जे पर्वत आहे त्या पर्वतावर जाऊन बघतो की आता मला युद्ध करायला कोणीच नाहीये, तर करायचं काय, तर आपल्या शरीराची किंवा आपल्या ताकदीची खाज मिळवण्यासाठी महेंद्र पर्वताला हलवतो. आणि त्या महेंद्र पर्वतावर नाही का परशुराम जे नाही का तपस्या करीत असतात. आणि तपस्या करीत असताना जेव्हा बघतो की एवढा पर्वत कोण हलवत आहे, आणि ते उग्र भावनेने बाहेर येऊन बघतात की आपल्या हातामध्ये एक हाताने मोठी नाही का त्रिशूळ असतो आणि एक हाताने फारसा असतो. आणि जेव्हा कंस बघतो तर परशुरामजीला पाहून एवढं भयभीत होतो, डायरेक्ट शरणागत होतो. आणि शरणागत झाल्याबरोबर त्यावेळेस तो म्हणतात की मी तुला तर माफ नाही करणार, पण एक आठ आहे, तुला 2च पर्याय. माझ्यासमोर एक शिवधनुष आहे आणि तो आजच्या भाषेमध्ये 3000 किलोचा आहे. तो उचलून तो काय करायचं, त्याला प्रत्यंचा लावायची किंवा त्याला मोडून दाखवायचं. तू जर हे केलं तर मी तुला माफ करील, आणि हे जर नाही केलं तर मी तुला तुझा मृत्यूदंड देईल. आणि मग सगळे त्याला नाही का त्या शिवधनुष्याला कोणी उचलू शकत नाही. आणि मग कंस जातो आणि त्या 3000 किलोच्या धनुष्याला एकदम उचलतो आणि 100 वेळा प्रत्यंचा लावतो. आणि 100 वेळा प्रत्यंचा लावून त्याचा ध्वनी तो काढत असतो. आणि परशुरामजी जेव्हा ते बघतात त्यावेळेस परशुरामजीचा राग आणखीन तीव्र होतात. त्यावेळेस कंस म्हणतो की हे भगवंत तुम्ही मला माफ करा, मी काही क्षत्रिय वंशच नाही, मी दानव आणि दैत्याच्या वंशच असल्यामुळे तुम्ही काय वचन घेतलेलं आहे, क्षत्रियांचा वध करायचं तुम्ही वचन घेतलेलं आहे, पण मी कोण आहे, दैत्य आणि दानव आहे. बघा आपल्या जेव्हा जीवावर येते ना तर बरोबर आपले स्वभाव बाहेर पडतात बरं. हां, आणि मग तिथं आयडेंटिटी दाखवल्यानंतर तिथे माफी मागतात, शरणागत होतात. आणि शरणागत झाल्यानंतर तिथे परशुरामजी त्यांना क्षमा करून सोडून देतात. तो कंस नाही का तो धनुष्य घेऊन पुढे येतो, आपल्या मथुरा मंडळमध्ये येतात. आणि मग तो धनुष्य कोण मोडतं, भगवंत जेव्हा येतात तर ते शिवधनुष्य मोडूनच. आणि मग परशुराम म्हणतात जो ह्या धनुष्याला मोडेल तो तुझ्या मृत्यूचं कारण होईल, हे तुला मी काय करतो, शाप देतो, असं तुला सोडणार नाही, कारण तू मला नाही का तपस्येतून भंग केलेले. आणि मग केल्यानंतर तो येतो. आल्यानंतर पुढे तू काय करतो, जे दानव होते त्या काळातले जे शक्तिशाली होते तो सगळ्या दानवांना युद्ध करायला स्वतः ललकारतो. आणि मग याच्यामधला जो पहिला दानव असतो सर्प रूपामध्ये दानव असतो आगासूर, याच्याशी तो काही दिवस युद्ध करून त्याचं दमन करतो. त्याच्यानंतर अरिष्टासूर म्हणजे सांड्याच्या रूपामध्ये, वळूच्या रूपामध्ये तो येत असतो, त्याचं तो दमन करतो. याच्या पण कथा विस्तृत वर्णन गर्गचार्य मुनी करतात. तिसरे नरकासूर कोण होता,
भगवान कृष्णाचा म्हणजे पृथ्वीदेवी आणि वरादेवाचा पुत्र होता, पण वाईट संगतीमुळे त्याचं दुष्परिणाम झाले आणि तोच नरकासुराला तो काय करतो, दमन करतो, दैत्याचा राज्य असतो. त्याच्यानंतर प्रलंबासूर आणि धेनुकासूर हे गाढवाच्या रूपामध्ये, यांना नाही का कंस काय करतो, यांचा वध, कोणाच्या असुराचा वध करत नाही, यांना काय करतो, आपल्या नियंत्रणात आणतो. त्याच्यानंतर पुतना चेटकिनी, ती पण पॉवरफुल आणि शक्तिशाली होती. मला पहिल्यांदा प्रश्न पडला, एवढे असुर कंसाचं कसं काय करत होते, कारण भाच्याच्या खेळण्यासाठी मामा एक एक खेळणं पाठवायचा आणि भाचा नाही का एक एक खेळणं तोडून टाकायचा. मामाचं किती प्रेम होतं भाच्याला, बापरे. आता कळलं ते, एक एक खेळणं पाठवायचे आणि भाचा नाही का त्याला मोडून टाकायचा, कधी ओटानं, कधी हातानं, कधी लातानं कोण, तुर्णावधाचं, ओटानं कोण, पुतना, आणि बोटाला कोण, तुर्णावधाचा गाळा. भगवंत 6 महिन्याचे, पण भगवंताने एक शस्त्रास्त्र, वृंदावनच्या लीलेमध्ये भगवंताने एकही शस्त्रास्त्र वापरलं नाही. केवळ अंगानी यस्य सकली इंद्रियाने, भगवंत आपल्या इंद्रियाने काय कोणतेही कार्य करू शकतात. हे भागवत ग्रंथ असा रसाळ आहे ना, त्याचा आपण कल्पना नाही करू शकत. खूप मधुर आणि प्रेमळ आहे. तर असे भगवंताने त्यांचं दमन केलं. त्याच्यानंतर ही पुतना होती, ते म्हणले तू स्त्री असल्यामुळे मी तिचा वध करणार नाही, पण तू माझ्या अधीन राहायचं. आणि मग ती पुतना नाही का त्याचं स्वामित्व स्वीकारलं. त्याच्यानंतर पुढे वत्सासूर जो वासराच्या रूपामध्ये राहिला. त्याच्यानंतर जो कालयवन होता तो रानटी लोकांचा राजा होता, कालयवन. आणि त्याच्यानंतर संबरासूर आणि बाणासूर अशा दानवाने कंसाने काय केलं, आपल्या सोबत घेऊन सगळ्या लोकांवर आपलं राज्य निर्माण केलं. आणि राज्य निर्माण केल्यानंतर इकडे जेव्हा एवढी ताकद भेटली तर कंसामध्ये 2 गोष्टी निर्माण झाल्या. एक म्हणजे मोह आणि दुसरा अहंकार निर्माण झाला. मोह काय झाला, ह्या जगामध्ये सगळं काही माझं आहे आणि या सगळ्यांचा स्वामी मी आहे. आणि दुसरा अहंकार झाला. आणि अहंकार झाल्याबरोबर ह्या 2 गोष्टीमुळं त्याने सगळीकडे भगवान विष्णूंचं जे कार्य चालायचं, जे यज्ञ ब्राह्मण ह्या सगळ्यांना त्यांनी काय केलं, सगळीकडे हाहाकार माजून दिला. आणि हाहाकार माजून दिल्यानंतर सगळं कार्य चालत असताना इथे कंसाच्या पार्श्वभूमीमध्ये येते. पार्श्वभूमी आल्यानंतर आपण आता पार्श्वभूमीचं वर्णन केल्यानंतर इथे कंसाच्या आणि भोजवंशाच्या आता परिवाराचं वर्णन करतात गर्गमुनी आणि आचार्य पण विश्लेषण करतात. तर या 2 वंशामध्ये संबंध जोडण्याचे पार्श्वभूमी सांगतात. कोणते 2 वंश, एक म्हणजे भोजवंश आणि दुसरं वृष्णीवंश. तर त्यावेळेस हा जो उग्रसेन महाराज होते, उग्रसेन महाराजाच्या वडिलांचं नाव होतं अहुक. अहुकला 2 पुत्र होते, एक उग्रसेन आणि दुसरा देवक. उग्रसेनचे 9 मुलं आणि 5 कन्या होत्या. तर 9 मुलामध्ये पहिला जो मोठा होता तो कंस होता, दुसरा सुनाम होता, तिसरा नेवग्रद्र होता, चौथा कंक होता, 5वा शंकू होता, 6वा सहू होता, 7वा राष्ट्रपाल, 8वा दृष्टी आणि 9वा तुष्टिमान. हे 9 पुत्र होते. आणि 5 कन्या होत्या उग्रसेन महाराजांच्या. 5 कन्या कोणत्या, कंसा, कंसावती, कनका, सुरभू आणि राष्ट्रपालिका. या 5 कन्या ज्या पुढे वसुदेवाची लहान भाऊ आहे, त्या लहान भावाशी ना त्या 5 कन्यांचं लग्न झालेलं आहे. आणि इकडे जे उग्रसेन महाराजांचे भाऊ होते देवक, देवकला 7 कन्या होत्या आणि 4 पुत्र होते. 4 पुत्राचं नाव वर्णन करतात गर्ग संहितामध्ये. पहिल्या पुत्राचं नाव होतं देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन. हे 4 पुत्राचे नावं त्यांच्या. आणि देवकच्या 7 कन्या होत्या. पहिली जी होती शांतदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवर्किशिष्ट, सहदेवा. आणि 6व्या नंबरची देवकी होती, अतिशय सुंदर, सौम्य आणि दयाळू आणि कृपाळू होती. आणि तिचं 7वी जी कन्या होती धूर्त देवा. अशा 7 कन्याचा लग्न देवक महाराज कोणाशी करतात, वसुदेवाशी जे होतात. आणि मग हे 2 वंश होतात. या 2 वंशामध्ये या 2 भावाची वंशावळी एवढी होती. आणि केल्यानंतर इथे जे भोजराज वंशाचं आपण वर्णन केलं. आता दुसरा वंश आहे वृष्णीवंश. वृष्णीवंशामध्ये देवमिदी नावाचा राजा होता. त्याला नाही का
पुत्र होता राजा सूरसेन, आणि सूरसेन आणि त्याचा चुलत भाऊ ज्याला भोजराज म्हटल्या जाते किंवा कुंती भोज म्हटल्या जाते. तुम्हाला थोडं पल्ले जड चाललंय का? हां हां कोणाचं कोणाला काही पल्लेच नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही, ऐकून घ्या. तर सूरसेनला नाही का 5 कन्या होत्या आणि 10 पुत्र होते. त्या 5 कन्यामध्ये जी पहिली कन्या होती कुंती, त्याने आपल्या चुलत भावाला आणि विशेष करून भावापेक्षा मित्र होता कुंती भोज जे सूरसेन, त्याने आपल्या पहिली जी कन्या होती ती कोणाला दिली? कुंती भोजला देऊन टाकली प्रेमापोटी. आणि बाकीच्या 4 कन्या होत्या त्या बाकीच्या कन्या आणि वसुदेव हे 10 पुत्र होते. अशा 10 पुत्रामध्ये सगळ्यामध्ये तो गुणवान, सदाशील, चारित्र्यवान, कृपाळू, दयाळू, धर्मनिष्ठ असलेला ह्या उग्रसेन महाराजांनी त्यांना नाही का प्रमुख राजा करून टाकलं वृष्णी वंशाचा. आणि मग केल्यानंतर ह्या दोन्ही वंशामध्ये पुढे वृंदावनमध्ये हे वातावरण चालत होतं. आणि वृंदावनमध्ये इकडे आणखीन एक वंश वाढत होता. या वंशाचं नाव होतं राजा प्रजन्न वंश वृंदावनमध्ये. तर वृंदावनमध्ये त्याचं वर्णन करतात गर्ग संहितेमध्ये आणि भागवतामध्ये की वृंदावनमध्ये पवित्र अग्नी चालत होता, सूर्यदेवाची पूजा, गोमाता, ब्राह्मण, अतिथी आणि पूर्वजन यक्ष गंधर्वाची अतिशय पूजा चालत होतं. अतिशय सुंदर रम्य वातावरण त्या वृंदावनमध्ये चालत होतं. चालत असताना तिथे प्रजन्न नावाचा राजा नाही का राज्य करू लागला वृंदावनमध्ये. आणि प्रजन्न नावाच्या राजाला 5 पुत्र होते. पहिल्या पुत्राचं नाव असतं उपानंद, दुसऱ्या पुत्राचं नाव असतं अभिनंद, तिसऱ्या पुत्राचं असतं नाव नंद, चौथ्या पुत्राचं नाव असतं सानंद आणि 5वा आहे नंद. आणि मग जेव्हा प्रजन्य महाराज वार्धाक्यामध्ये जात असताना त्यांनी पाहिलं की हा वृंदावनचं राज्य कोणाच्या तरी हस्तांतर केलं पाहिजे. त्यात आपल्याला ज्येष्ठ पुत्र होता. ज्येष्ठ पुत्र कोण होता? उपानंद. आणि म्हणतात उपानंद आता माझ्यानंतर ही गादी तू चालव. उपानंद ते ती गादी घेतात आणि ती गादी काय करतात? आपल्या सगळ्या प्रेमाळमध्ये वृंदावनमध्ये सगळे लोक ज्याला जीव लावतात, प्रेम करतात आणि आपल्या सगळ्या भावांचं आणि सगळ्या परिवाराचं प्रेम आहे ते नंद महाराजावर की नंद बाबावर आहे. म्हणून मी राज्य न करता जो माझा 3ऱ्या नंबरचा भाऊ होता त्याला मी राज्य काय करतो? हस्तांतरित करतो. आणि मग त्यावेळेस नंद बाबा म्हणतात की दादा मला नकोय ते राज्य. नाही, तू एकदम दयाळू, कृपाळू आहे आणि प्रजा तुला प्रेम करते आणि तू प्रजेशी प्रेम करतो म्हणून राज्याचा अधिकारी ज्येष्ठानं नसून गुणानुसार असतो आणि तू राज्य करावं ही माझी इच्छा आहे आणि वडिलांची पण इच्छा आहे. आणि मग नंद महाराजाला ते दिल्यानंतर तिथे नंद महाराजाचं लग्न होत आहे. जे गोपाल प्रमुख असतं सुमुख एकची कन्या असते, तिचं नाव असतं यशोदा. यशोदेशी लग्न, सुमुखची कन्या कोण आहे? यशोदाशी लग्न होते. आणि लग्न झाल्यानंतर यशोदानी नंदबाबामध्ये 7 वर्षे भगवंताला खूप प्रार्थना करतात. कर्मकांडाचे वेगळे नाना प्रकारचे करतात. सुख समृद्धी, संपत्ती, मान सन्मान सगळं काही होतं. पण जीवनामध्ये एक दुःख होतं आणि ते दुःख होतं पुत्र संतान नसल्यामुळे. बघा ग्रस्त धर्मामध्ये चाणक्य म्हणतात की जर जे घरामध्ये पुत्र नसेल ते ग्रह कसं आहे? शून्य म्हटल्या जाते. आणि असं राजा दुःखी असल्यामुळं, राणी दुःखी असल्यामुळे सगळ्या प्रजा पण दुःखी होते. करायचं तर काय करायचं? आणि मग भगवंताला प्रार्थना करीत असताना त्याने ऋषीमुनीला विचारलं आम्हाला भगवंत पुत्र पाहिजे, कसा भेटल ते? तर त्यावेळेस ते म्हणतात की एकादशी नंतर जी द्वादशी येते त्या द्वादशीमध्ये जर तुम्ही 12 महिन्याच्या द्वादशी जर व्यवस्थित केल्या तर त्यावेळेस तुम्हाला भगवंताचा साक्षात भगवंत तुमच्या घरामध्ये अवतरित घेऊ शकतात. म्हणून इथे एक शिक्षा आहे आपल्यासाठी. भगवंताला आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या पोटी जर जन्म द्यायचा असेल तर वृत्त नाही का कोणत्या भौतिक इच्छानं नाही केलं पाहिजे. आपण उपास व्रत कैवल्य करतो ते काही इच्छाच्या पोटी करतो का भगवंताच्या प्रसन्नेसाठी करतो त्यानुसार तुमचा संकल्प आणि संकल्प असला पाहिजे. आणि मग त्या ब्राह्मणानं सांगितल्यानंतर तुम्ही संकल्प करा की जे काही व्रत करणार आहे त्या व्रताचा एकमेव उद्देश आहे की मला भगवंत पाहिजे. तेव्हा त्या संकल्पाची पूर्तता निर्माण होते किंवा ते संकल्प परिपूर्ण होते. म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे की आपण उपवास करताना काही इच्छा करून उपवास करीत असेल तर भौतिक गोष्टी भेटत असतील, पण उपवास करीत असताना मला भगवंत पाहिजे, काही इच्छा नकोय.
तेव्हा तुम्हाला ते भगवंत भेटतील. नाहीतर एवढं नाही. संकल्प हा महत्त्वाचा असतो. भौतिक संसारामध्ये भरपूर लोक संकल्प करतात, पण अध्यात्मामध्ये संकल्प कसे असतात, काळानुसार ते चालत राहतात. आणि मग हे संकल्प झाल्यानंतर इथे तपस्या करीत असताना लगेच सुखदेव गोस्वामी आपला कॅमेरा काय करतात, आता भौतिक संसारातून एकदम वरच्या संसारात घेतात. काय जातात की इथे वृंदावनमध्ये रम्य वातावरण, दुःखाचं वातावरण आहे, पण त्याचबरोबर कंस काय करतो, अत्याचार करतो. ब्राह्मणांना नाही का वेदना देतो, हाहाकार माजून देतात. हाहाकार माजून दोन गोष्टीमुळे हाहाकार होतात. कोणत्या? अहंकार आणि मोहामुळं. आणि एवढा उतंड माजल्यानंतर पृथ्वी माता जे नाही का भयभीत होती, आणि भयभीत झाल्यानंतर त्यावेळेस ती काय करते, काय करायचं, आणि मला रक्षण कोणीच नाही. अहंकारामुळे याने काय केलं, सगळीकडे दहशत मांडून दिली. आणि या दहशत मांडण्यासातून कसं आपण बाहेर पडलं पाहिजे, त्यावेळेस इथे पृथ्वी माताजी काय करते, गायीच्या रूपामध्ये अवतार धारण करते, गायीचं रूप घेते. गायीचं रूप धारण केल्यानंतर तिथं भूमिरत, भूरे भारे न शब्द वापरलेला आहे. आता थोडं तात्विक आहे पण मध्यशीर आहे. आता इथून विशेष करून आता आपण जे ऐकलं ते गर्ग संहिता इथं स्टॉप झालेली आहे. आता इथून नाही का हरिशिवरींची भागवतावरली टीका चालू होती. थोडीशी ध्यानपूर्वक ऐकावं लागेल. सगळ्यांना हरे कृष्ण म्हणा. हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे. तर त्यावेळेस पृथ्वीनं पाहिलं की ह्या जगामध्ये सगळ्यात पापाने दुराचाराने का मला भार नाही का सहन होत नाही. ज्यांच्याकडे अहंकार, मोह कसा होतो, या जगाचं मोहामुळं सगळ्यांचं शोषण करतो आपण, माहिती ना. माझंच आहे पण दुसऱ्याचं पण माझं आहे, याला मोह म्हणतात. आणि जेव्हा शोषण वृत्ती येते तो जगाचा विचार करत नाही. आणि दुसरा अहंकार म्हणजे नेहमी दमन वृत्तीमध्ये असतं. ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ स्वामी मालक मीच आहे, मला कोणाचीच गरज नाही. तेव्हा ह्या दोन गोष्टीमुळे मनुष्य काय करतो, मनुष्य असो का असुर असो, ते दहशत मांडत असतात. आणि मग ह्या दोन गोष्टीमुळे एवढं पाप वाढल्यानंतर पृथ्वी काय करते, तिला भुरी भारे ना, तो भार सहन होत नाही. आपल्याला वाटतं पृथ्वीला भार कशाचा सहन होत माहिती आहे का, जो लोक पाप करतात ना त्याचा भार तिला कधी सहन होत नाही. म्हणून ती भार घेऊन कोणाकडे जाते, ब्रह्माजीकडे जाते. तर भुरी भारे ना हा शब्द का वापरलेला आहे तिथं हरिशौरीनं प्रश्न विचारला, का बरं वापरलेला आहे भुरी भारे ना. तर ती जाताना सांगते की माझ्यावरलं मी असं सहज गेलं तर ब्रह्माजीकडे माझ्याकडे लक्ष ठेवणार नाही, पण माझ्यावरला जेव्हा ते भार बघतील, कोणता भार, पापाचा, दुराचाराचा, दहशतवाद यांनी जेवढं शोषण केलेलं आहे, आणि जे ब्राह्मण आहे, गो संस्कृती आहे, धर्माच्या आचरण ते नष्ट होऊन दुराचार मांडलेला आहे, त्यावेळेस तो भार सहन करण्याची ताकद पृथ्वीवर राहत नाही. म्हणून इथे शब्द वापरला भुरी भारेन. आणि मग भुरी भारेने गेल्यानंतर त्या राजा आपल्या याच्यामध्ये गेल्यानंतर पुढे ती अपराध सहन किंवा पाप सहन न करू शकल्यानंतर गायीचं रूप घेते. का बरं गायीचं रूप घेते, कारण की ती घेते की जर मी अशा वेशात गेलं तर कदाचित ब्रह्माजी आणि भगवंताचं लक्ष माझ्याकडणार नाही. कारण भगवंताला नम ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मणे हितायच जगत हिताय कृष्ण गोविंदाय नमो नाम. भगवंताला ब्राह्मण आणि गाय खूप प्रिय आहे. मी गाय आहे आणि जे ब्रह्मदेव आहे ते ब्राह्मण आहेत. जेव्हा आम्ही दोघं जाऊ आणि दोघांची करुणा जेव्हा भगवंत पाहतील तेव्हा भगवंत काय करतात, लगेच अवतार घेतात. म्हणून गायीच्या रूपामध्ये गेले भगवंत. आणि मग गेल्यानंतर तिथे शरणागत होऊन अतिशय दुःखाने असहाय्य झाल्यानंतर एक पृथ्वीचा आणखीन एक गुण, सहनशील करणं. ती जगाला सगळ्याला सहन करते पण ती कोणाला सहन करू शकत नाही. ते जे आसुर लोक त्यांना सहन करत, जी सगळ्या जगाला क्षमा करणारी, सहन करणारे, पण तिला पण सहन नाही झालं. का, ते पाप असल्यामुळं. म्हणून ते भूर आणि असहनशीलतेमुळं ब्रह्माजीकडे गेले. आणि ब्रह्माजीकडे गेल्यानंतर डायरेक्ट ती भगवंताकडे का गेली नाही, ब्रह्माजीकडे का गेली, तिथे आचार्य प्रश्न विचारतात, का बरं गेली. ते म्हणतात की पृथ्वी माताने विचार केला की भगवंत माझे स्वामी आहेत, आणि स्वामी असल्यानंतर ब्रह्माजी कोण आहेत, ते भगवंताचे पुत्र आहेत आणि माझे पण पुत्र आहेत. तर डायरेक्ट पतीकडे जाण्यापेक्षा पहिले मुलाकडे गेले तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणून ती कुठे जाते, ब्रह्माजीकडे गेले. आणि ब्रह्माजीकडे गेल्यानंतर ब्रह्माजीला काय करतात, कुठे जातात, सत्यलोकात जातात. सत्यलोकात का जातात,
ते म्हणतात की ब्रह्माजीकडे जे कोणी सत्य बोलतं त्याचं कार्य सत्य होतंय, आणि ब्रह्माजी मला खोटं बोलणार नाहीत. मी जे काही दुःख घेऊन गेले तर माझ्या दुःखाचं काय होईल, निरासवरण. कारण याच्या पहिले ब्रह्माजीनं खोटं बोलले शिवजींच्या प्रती. शिवजीने आणि सगळ्या ऋषीमुनीने काय शाप दिला की तुम्हाला पृथ्वी तलावर तुमची कोणतीही पूजा होणार नाही. आणि त्यामुळे त्या शापामुळे आज बी कुठेही कोण्या मंदिरामध्ये ब्रह्माजीची काय करतात, उपासना करत नाही. एकमेव भारतामध्ये पुष्करमध्ये ब्रह्माजीचं मंदिर, बाकी कुठेच नाही आहे. म्हणून पृथ्वी माताजी ह्या भावनेने गेले, सत्य लोकात गेले की माझं सत्य नाही का ब्रह्माजी करू शकता, म्हणून ती सत्य लोकात गेली. आणि सत्य लोकात गेल्यानंतर ब्रह्माजीला जेव्हा याचना सांगितली की ब्रह्मदेव तुम्ही मला या संकटातून बाहेर काढा, तेव्हा ब्रह्माजी म्हटले मी पण हतबल आहे, मी पण काही करू शकत नाही. आपण काय करू, आपण क्षीरसागरामध्ये जाऊ. पण जाता जाता ते काय करतात, सगळ्या देवदेवतांना आणि विशेष करून शिवजींना सोबत घेतात. शिवजी आणि ब्रह्माजी सोबत घेतल्यानंतर सगळ्या देवदेवतांना घेऊन गेल्यानंतर आचार्य म्हणतात ब्रह्माजी आणि पृथ्वीला घेऊन देवदेवतांना घेऊन एकटे का गेले नाही, शिवजीला का घेऊन गेले. आचार्य प्रश्न विचारतात. लगेच हरिशौरी पाद म्हणतात की भगवंत हे सत्वगुणाचे आहेत, ब्रह्माजी हे रजोगुणाचे आहेत. हे दोन्ही गुण असले तर ह्या पृथ्वीवरला जो भार नाश करायचा असेल तर तमोगुणाची गरज आहे. आणि तमोगुणाचं जे डिपार्टमेंट आहे ते महादेवाकडे, म्हणून महादेवाला घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून या तिघांना सोबत घेऊन गेले. कोणाला, तिघांना. थोडं जड चाललंय का प्रभू. तर या 3 लोकांना घेऊन गेले. कोणाला, कारण आचार्य म्हणतात की रजोगुण निर्माण करणारे सत्वगुण संत. सत्वगुण कोणासाठी, विशेष करून जे भक्त त्यांचं भक्तीचं पालन पोषण करणार आहे. पण जे आसुर आहे, ज्या भक्तामधले 2 गोष्टीसाठी शिवजीला घेऊन जातात. पहिली गोष्ट जे आसुराचा भार नाश करण्यासाठी, आणि ज्या भक्ताच्या जीवनामध्ये संकट आहेत, अनर्थ आहेत, त्याच्या हृदयातला जो अनर्थाचा नाश करण्यासाठी तमोगुण शिवजींना घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून ह्या लोकांना ते घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर तिथे शिवजी गेल्यानंतर विशेष करून तो भुरी भार गेल्यानंतर वैकुंठाला गेल्यानंतर क्षीरसागरामध्ये जातात. क्षीरसागर म्हणजे कोणतं, ज्या वैकुंठ लोक म्हणजे ह्या पृथ्वी, ह्या जे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाच्या वरती 14 लोकाच्या वरती एक वैकुंठ आहे, जे काही काळानंतर पुन्हा आपल्या ओरिजिनल वैकुंठामध्ये विलीन होत आहे. म्हणजे ह्या वैकुंठात माणूस जाऊन वापस येऊ शकतात. इथं प्रश्न विचारलेला आहे की बऱ्याच वेळा दुर्वासा मुनी वैकुंठात गेले, वापस कुठून कसं काय आले बुवा. एकदा भगवंत गीतेमध्ये म्हणतात जो माझ्या धामात येतो तो वापस येत नाही. मग हे दुर्वासा मुनी जाऊन वापस कसं काय आले बुवा. तर ते कोणत्या द्वीपामध्ये गेले होते, ज्या भौतिक जगामध्ये वैकुंठ लोक आहे, श्वेतद्वीप म्हटलेलं आहे, त्या श्वेतद्वीपामध्ये जाऊन वापस गेले. श्वेतद्वीपामध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या तटावर उभा राहिले, पण भगवंत त्याने दर्शन नाही दिलं. दर्शन का नाही दिलं. आचार्य म्हणतात की ब्रह्माजी गेले, शिवजी गेले, पृथ्वी गेली, सगळे देवदेवता गेले, पण भगवंताने दर्शन का नाही दिलं. ते म्हणतात की ज्याच्या हृदयामध्ये रजोगुण आणि तमोगुण असेल भगवंताला दर्शन देऊ शकत नाही. रजोगुण कोणता, काम वासना, स्त्रीच्या प्रती आकर्षण आणि भौतिक संसाराच्या पैसा आणि मान सन्मान प्रतिष्ठा हे रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान, आळस, निद्रा किंवा भौतिक आध्यात्मिकमध्ये निरासपण दाखवणं. ह्या जोपर्यंत भगवंताचं दर्शन करायचं असेल तर मनुष्याला सत्वगुण अवस्थित आहे. आणि ते सत्वगुण कशातून निर्माण होते, तर आपल्या आहार विहार, आपल्या खानपिन, आपल्या दिनचर्यातून आणि आपल्या विचारातून सत्वगुण निर्माण होते. म्हणून भगवंताने शिवजी ब्रह्माजी गेले तरी त्यांना दर्शन नाही दिलं. विचार करा, ते त्या गुणात नाहीत पण ते गुणाचं कार्य करतात, त्यांना दर्शन नाही दिलं तर आपण जी भक्ती करतो ते आपली भक्ती कोण्या स्तरात. आणि भगवान कपिलदेव 3ऱ्या स्कंदामध्ये 3 गुणाच्या भक्तीचं वर्णन करतात. तुम्ही वाचला असाल 3रा स्कंद. ते म्हणतात की जर तुम्हाला चांगली भक्ती करायची असेल तर कोणती भक्ती महत्त्वाची आहे, सत्वगुणाची पण नाही, विशुद्ध सत्व वासुदेव तत्वामध्ये भक्ती लागते. रजगुण आणि तमोगुणाची भक्तीनं भगवंत प्रसन्न होत नाही. रजगुणाची भक्ती कोणाला सांगितलेलं आहे माहीत आहे तुम्हाला, ध्रुवाची रजगुणाची भक्ती आहे. दर्शन दिलं, ऐश्वर्य देऊन निघून गेले भगवंत, राज्य कर. आणि तमोगुणाची भक्ती कोणाची आहे, दक्ष प्रजापतीची. भगवंत दर्शन घेता पण इंद्रिय भोगाचा काही आसक्ती जात नाही.
म्हणून या दोघाला ऐश्वर्यामध्ये आणि भोगामध्ये लिपून टाकलं. पण जे शुद्ध भक्ती करणारे भक्त होते, भगवंत डायरेक्ट त्यांना वैकुंठ घेऊन जातात. म्हणून भक्ती करताना आपल्या भक्तीमध्ये खूप रिफाईंडनेस असला पाहिजे, शुद्धता असली पाहिजे, प्युरिटी असली. आणि ती शुद्धता कशी होते? जेव्हा आपण साधना करू. आणि ती साधना कधी करू? ब्रह्ममुहूर्तावर सत्वगुणात सकाळी करू. आपलं खान पिन आहार विहार याच्यामध्ये शुद्ध राहू तर आपण सत्वगुणामध्ये भगवंताला जाणू शकतो. एवढं सोपं नाही आहे भगवंताला जाणणं. गळ्यात माळा घातल्या, कपडे घातल्यानं भगवंत भेटत नाही. ब्रह्माजी शिवजीला भेटत नाही तर आपण किस खेतकी मुली आहे. लेपे पापड बेलावं लागणार आहे. तर म्हणून साधना वाढवा. भक्ती प्रवचन ऐकून इन्फॉर्मेशन जमा करताय तुम्ही. चांगलं प्रवचन होतंय बाबाचं, पण जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा तुमची भक्तीची सुरुवात आहे. नाही तर केवळ मनोरंजन करता, बाकी काही होत नाही. कारण आपली भक्ती म्हणजे काय? आरशासारखं रिफ्लेक्शन होत आहे. माहिती आहे आरशाचं रिफ्लेक्शन? आलं की जसं तसं बॉल फेका वापस येतो. प्रवचन लय भारी होतं, महाराज लय भारी बोलले, माळा करा ना. नाही, आमच्या गुरुचंच करतो. भगवंताचं नाव सोडून तुम्ही कोणाचं नाव घेतात राव? गुरुचं करा, पण गुरुच्या नावाचं कुठंच जप करायला सांगितलं नाही. आतापर्यंत मी खूप ग्रंथ वाचले, 12 वर्ष अभ्यास केला, तेव्हा एकदा कॉन्फिडन्स होऊन तुम्हाला बोलतोय. हवेत गोळ्या मी अजिबात मारत नाही. पण मला असं वाटतंय जे अधोगतीला लोक चाललेत, जे अज्ञानापोटी जातात त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना ज्ञान आहे त्याने तरी त्यांना सद्मार्गावर नेलं पाहिजे. आताच येताना मी गाडीत आमच्या भक्तांशी विचार करत होतो की मनुष्य अज्ञानामुळे पोटी खूप काही करतोय, त्याला कळत नाही की मी अध्यात्म करून मी माझी गती काय चाललेली आहे. म्हणून आपण जी भक्ती करतोय त्याला शास्त्राचा अतिशय सबळ पुरावा असल्या आधारित भक्ती केली पाहिजे. नाही ती भक्ती तमोगुणाच्या पलीकडे, तमोगुण पण नाही म्हणता येणार, कोण्या गतीला घेऊन जाईन माहीत नाही. म्हणून स्तुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधिविना एकांत हरेर भक्ती उत्पातवी कल्पते. म्हणून आपल्याला शास्त्राच्या मतानुसार भक्ती केली पाहिजे. साधू संतांच्या जे वाङ्मय दिले त्यानुसार भक्ती केली पाहिजे. आणि मग इथून गेल्यानंतर ब्रह्माजी गेले आणि गेल्यानंतर तिथे त्याने बघितलं की भगवंत दर्शन देत नाही. त्याने पुरुष सूक्त पडण्यास सुरुवात केलेली आहे. पुरुष सूक्त तुम्ही ऐकलं असेल, सहस्र शीर्षा जो पुरुष सूक्त आहे, त्या पुरुष सूक्ताचं गायन केल्यानंतर भगवंताने दर्शन नाही दिलं. काय केलं? जेव्हा त्यांनी गुणगान केलं त्यावेळेस भगवंताने काय ते ज्ञान कोणाच्या हृदयामध्ये दिलं? ब्रह्माजीच्या हृदयात दिलं. म्हणून इथे एक शिक्षा आहे की भगवंताकडे जाताना घंटी वाजण्यापेक्षा भगवंताकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थनेमध्ये 3 प्रकार आहेत. पहिली प्रार्थना म्हणजे काय? पहिले भगवंताचं जाऊन गुणगान करा. ही स्टेप आहे की तुमचं नाम, तुमचं रूप, तुमचं गुण आणि लीला याच्याबद्दल त्यांचं बखान केलं पाहिजे. घंटी वाजवली, इथं 2 फुटाने ठेवल्याचा डबा 2 फुटाने खाल्ले निघाले नाही, पहिले गुणगान करा. दुसरं दैनबोधिका, समर्थनिका झाल्यानंतर दैनबोधिका म्हणजे स्वतःची स्थिती सांगा की भगवंता मी पापी आहे, दुराचारी, माझ्यामध्ये एवढे अनर्थ आहे. तुम्ही सांगितलं नाही तरी भगवंताची स्कॅनिंग मशीन आपल्याला स्कॅन करते. बरं, तुम्ही सगळ्या जगाला खोटं फसवू शकतात, पण त्या भगवंताला खोटं नाही फसवू शकत. म्हणून सांगा मनातले, असं जोरात भोंग्या लावण्याची गरज नाही. मनातली मना, तुमच्या मनातल्या भावनेतून बोला भगवंताला. आणि जेव्हा तुम्ही दैनबोधिका प्रार्थना करता तर तिसरी प्रार्थना अशी आहे की लालसामाई. भगवंत म्हणतात ठीक आहे, तू गुणगान केलं, तुझी पण आवाज, अरे पाहिजे काय ते सांग ना भाऊ. मग भगवंता तू मला पाहिजे. कोण पाहिजे? तुझी शक्ती नको, तुझ्या सुविधा नको, तर तू मला पाहिजे. कोण पाहिजे? तर भगवंताच्या शक्ती पाहिजे. गाडी दे दे, बंगला दे दे, नोकरी दे दे, छोकरी दे दे, माझ्या मुलाचं हे होऊ दे, ते होऊ दे. काही नाही, म्हातारीसारखं वजवाण्यासारखं काही होणार नाही. किती करा, इथं सगळं अरे या ज्या शरीरावर एवढं प्रेम करतात ना, हे शरीर सुद्धा तुमचं नाही आहे, सगळं उदारीचा भाड्याचा माल आहे. तरी आपण नाही का याच्यावर नाही का फुशारका मारत राहतो, मी राव आहे, पाटील आहे, मी हे ते. काय नाही भाऊ, एक झटका आला की गेला. रात्री होते सकाळी गेले, उचला म्हणतात याला. कशाचा अहंकार करू नका. भगवंताने प्रकृती एवढी डेंजर आहे, चांगल्या चांगल्या खट्या खड्या करून टाकलेल्या आहेत. म्हणून कधीच अहंकार करायचा नाही. त्याच्यावर खूप बोलण्यासारखं पण वेळ नाही माझ्याकडे. तर महत्त्वाचा विषय आहे
की जेव्हा ब्रह्माजीकडे गेल्यानंतर ब्रह्माजीने पुरुष सूक्त म्हटलं आणि सूक्त म्हटल्यानंतर भगवंताने ब्रह्माजीच्या हृदयामध्ये ज्ञान दिलं आणि ज्ञान देऊन सांगितलं मी दर्शन देणार नाही, तुम्ही काय करा. ब्रह्माजीने सांगितलं की देवतांनो, भगवंताची आज्ञाचं पालन आहे की तुम्ही यदुवंशामध्ये जे यादव वंश आहे, वृष्णी आहे, अंधक आहे, भोज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अवतरण घ्या, आपल्या पत्नीसह घ्या आणि लवकरात लवकर घ्या. कसं घ्या? लवकरात लवकर घ्या. आणि मग असं अवतरण घेतल्यानंतर ब्रह्माजीने काय केलं, सगळ्याला कामाला लावलं, पण स्वतः काही कामाला लागले नाही. भगवंत म्हणतात तू सगळ्याला ड्युटी लावलं, तू दांडी मारली, ठीक आहे. आणि मग भगवंताचा दंड कुठे देतात माहिती आहे का? जेव्हा ब्रह्मविमोहन लीला होतात ना, तुला सोडणार थोडी आहे, तू सगळ्याला कामाला लावलं पण मी तुला कामाला लावतो. हां, म्हणून लीडर लोकांनी, मी जेव्हा प्रसंग पहिल्यांदा वाचला ना आणि आमच्या वरिष्ठाचं प्रवचन ऐकलं, म्हणलं यार खरं लीडर होणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे सगळ्याला सांगण्याबरोबर आपल्याला बघा, म्हणून मी नेहमी राहतो यांच्यासोबत, भाऊ तू कर मी पण करतो बरं. नाही तर भगवंत ब्रह्माजीला सोडत नाहीत, आपण खेतकी मुली आहे, आपण कोणी नाहीत बाबा. हे जेव्हा प्रसंग वाचतात नाही, प्रसंग प्रॅक्टिकली आहेत. कशी आहेत? प्रॅक्टिकली आहेत. म्हणून नेहमी आपण भागवत वाचताना, ग्रंथ वाचताना ते आपल्या लाईफशी रिलेटिव्ह केलं पाहिजे. जेव्हा आपण ते आपल्याशी करू तेव्हा आपल्याला नाही त्या ग्रंथाचा मर्म आपल्याला कळेल. आणि मग इथे झाल्यानंतर जेव्हा तिथे क्षीरसागरात गेल्यानंतर सुंदर प्रार्थना केल्यानंतर सगळ्यांना सांगितलं तुम्ही देवतामध्ये प्रगट व्हा. आणि गेल्यानंतर सगळे देवता यदुवंशामध्ये, वृष्णीवंशामध्ये, भोज, अंधक वंशामध्ये अवतरण घेतात. आणि अवतरण घेतल्यानंतर पुढे भगवंत घेतल्यानंतर पुढे कशी लीला होते, त्याचं काय होतं आहे, त्याची चर्चा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इथे भगवंत आता अवतरित घेतील आणि ते अवतरित घेण्यासाठी 2 कारण सांगितलेले आहेत. काय कारण सांगितले? 3 कारण सांगितलेले आहेत. तर भगवंत ब्रह्माजीला सांगतात की सगळ्याला अवतरित देण्याचा तुम्ही आदेश दिला, ठीक आहे, पण भगवंताच्या मनात काय चालू होतं? हरिशौरी पाद म्हणतात की भगवंताच्या मनात चालू होतं की जी धरणी आहे भुरी भारेनं आलेली माझ्याकडे, पण मला तिचा उद्धार करण्याच्या पहिले आणखीन एक धारा आहे, तिचा मला उद्धार करायचा. भगवंताला तुझ्या धारापेक्षा दुसरी धारा आहे ना, तिचा मला उद्धार करायचा. आणि कोणती धारा आहे? 3 धारा. पहिली धारा म्हणजे जी यशोदामाई मागच्या जन्मामध्ये ध्वरा आणि द्रोण होते, त्याने हजारो वर्ष तपस्या केल्या मला प्राप्त करण्यासाठी, आणि तिची तळमळ मी पुत्र होऊन जन्माला यावं, तिच्या गर्भामध्ये येण्यासाठी, म्हणून त्या धाराचा उद्धार करण्या यशोदाच्या प्रेमासाठी येतात. दुसरी धारा काय? पृथ्वी आहे, ती गायीच्या रूपामध्ये आलेली आहे, तिचा उद्धार करण्यासाठी येतो. आणि भगवंत म्हणतात तिसरी धारा म्हणजे गर्भशयाला धारा म्हटल्या जाते, गर्भधारणा जी धारण करते. तर जे बद्ध जीव भौतिक संसारामध्ये जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम, त्या गर्भामध्ये येऊन मी काय करणार आहे, जे गर्भामध्ये फिरणारे त्यांचा गर्भ वाचवण्यासाठी, धाराचा अवतरण करण्यासाठी भगवंत धाराच्या उद्धारासाठी येत आहेत. कोणत्या? एक तर गर्भामध्ये असलेले, आणि मी गर्भ घेऊन दुसऱ्याचा गर्भाचं रक्षण करण्यास, जे गर्भाचं चक्कर थांबण्यासाठी यशोदाचं, आणि तिसरा पृथ्वीचं. आणि आणखीन धाराचं एक उदाहरण आहे, जे गाय आहे तिचा उद्धार करण्यासाठी येतो. म्हणून धारा शब्दाचे 4 अर्थ हरिशौरी पाद सांगतायत.